नाशिकला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। ढगफुटीची शक्यता आहे आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 300 मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली आहे। दरम्यान बाहेर जाणं टाळा असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसराला मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नाशिकच्या 5 तालुक्यांमध्ये शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत। नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आणि पेठ तालुक्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। या परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शिवाय रेड अलर्टमुळे आठवडी बाजारही बंद राहणार आहे। त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी देवस्थानही बंद असेल। दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे सुद्धा बंद राहणार आहेत। धबधब्यांच्या परिसरात पोलीस यंत्रणा कार्यरत असणार आहे। गडकिल्ले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणं टाळा असा इशाराही प्रशासनाने दिलाय। जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे, या भागामध्ये ढगफुटी संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो।